नमस्कार, मी दिव्या. आज मी बनवणार आहे दाल खिचडी. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी तांदूळ व अर्धी वाटी मसूर डाळ व अर्धी वाटी मूग डाळ हे घेतलेलं आहे. हे सर्व 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तांदूळ व डाळ धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 टोमॅटो व गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. हे सर्व कुकरमध्ये टाकायचं व त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची व त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्याच्यानंतर एका साईडला तोपर्यंत 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत चांगलं ठेचून. 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हिंग व 1 चमचा हळद, जिरे, मोहरी, कढीपत्ता व कोथिंबीर. कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे व थोडे शेंगदाणे घ्यायचे तळून. तुपात शेंगदाणे परतवून घ्यायचे आहेत. शेंगदाणे नाही टाकले तरी चालतात. शेंगदाणे परतून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्याच्यानंतर जिरे मोहरी टाकायचं व ठेचलेला लसूण परतून घ्यायचे. सर्व कढीपत्ता व लाल मिरची पावडर, हिंग व हळद परतून घ्यायचं आहे. व शिजलेलं डाळ तांदूळ मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी वतून चांगलं घोटून घ्यायची आहे खिचडी. शेंगदाणे टाकायचे तळलेले व वतून कोथिंबीर, चवीनुसार मीठ व 1 ते 2 मिनटं उकळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दाल खिचडी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्याच्यासोबत पापड व लोणचं व वरतून थोडंसं तूप.